नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर. निवडणुकीच्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार आढावा. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. 15 जानेवारी रोजी होणार महानगरपालिकांची निवडणूक. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी होणार निवडणूक. पुण्यात शिवसेना भाजपची युती तुटली. शिवसेना सर्व जागांवर स्वबळावर लढणार. शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांची माहिती. भविष्यात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री असतील. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा दावा. कुख्यात गुंड गजा मारनेच्या पत्नीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. प्रभाग क्रमांक 10 मधून लढवणार पुणे महानगरपालिकेची निवडणूक. शरद पवारांनीच अदानीला तरुण उद्योजक म्हणून घडवलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. रुपाली पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर. प्रभाग क्रमांक 26 मधून रुपाली पाटील ठोंबरे लढवणार निवडणूक. पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्येही शिवसेना भाजपची युती तुटली. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं तुटली युती. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा. 10 जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ठाण्यात सभा. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना भाजप एकत्र लढवणार. भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार. एमपीएससीच्या अध्यक्षपदी विवेक बिमनवार यांची नियुक्ती. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी. माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाला शिवसेनेकडून उमेदवारी. गिरिराज सावंत प्रभाग क्रमांक 38 मधून लढवणार पुणे महानगरपालिकेची निवडणूक. मनसेकडून मुंबई महानगरपालिकेसाठी उमेदवार जाहीर. 49 उमेदवारांची यादी मनसेकडून जाहीर. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार. शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढवणार निवडणूक. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची माहिती. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.